वेलकम आणि नमस्कार सर्वांना. मी राजकुमार बांधव. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत बेसिक 9चे लेक्चर कंप्लीट केलेले आहेत आणि त्यानंतरून आपण सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 3 पण कंप्लीट केलेला आहे. आता आज आपला जो आहे ना तो आहे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 4. तर आपण हा जो पार्ट 4 आहे हा सुरू करण्याच्या अगोदर आपण पार्ट 3 ला थोडेसे रिवाइज करू. बघा आपण पार्ट 3 मध्ये काय बघितलं होतं की आपले जे ॲज वेल ॲज आहे, त्यानंतर विथ आहे, अलॉंग विथ आहे, टुगेदर विथ आहे, त्यानंतर कंट्रोल बाय, गव्हर्न बाय, अकंपनीड बाय, लाईक, अनलाईक, अँड नॉट, बिसाइड्स, इन ॲडिशन टू आणि रॅदर दॅन हे जर का दोन सब्जेक्टच्या मध्ये आले तर आपण पहिल्या सब्जेक्ट वरून वर्ब काय करायचं घ्यायचं. मग हे होतं आपलं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 3. आता आपल्याला हे जे आहे ना ह्याच्या पुढचं म्हणजे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 4 जे आहे ना हे शिकायचं आहे. तर त्यासाठी आपण काय करू, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 3 आहे ना त्याला जशी आयडिया केली होती ना सेम टू सेम तशीच आयडिया करू. चलो मग आपण सेंटेन्स बघू. इथं मोकळी जागा आहे ती नंतर लिहिणारच आपण. तर हे जे सेंटेन्स आहे याच्यामध्ये बघा आता मी कुणाला ब्लॉक करतोय तर इथं मला नायदर दिसतंय आणि इथं नॉर दिसतोय. मी नायदर आणि नॉर याला ब्लॉक करून टाकलेलं आहे. त्यानंतर इथं मी कशाला ब्लॉक केलेलं आहे, मोर दॅनला. आता तुमच्याकडे वर्क बुक आहे राईट, आणि हे जे वर्क बुक आहे या वर्क बुक मध्ये तुम्हाला सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 4 असं दिसतंय. त्याच्यामध्ये जागा सोडलेली आहे आणि सेंटेन्स येतं. आता मी जसं ब्लॉक केलेलं आहे तसं तुम्ही पण त्या वर्डला काय करा, ब्लॉक करा. मग जसं जसं मी पुढे जाईल तसं तुम्ही पण काय करा, लिहिण्याच्या बाबतीमध्ये पुढे चलत राहा. ओके. आता थर्ड मध्ये बघा इथं मी कुणाला ब्लॉक करतोय, आयदर, आणि इथं कुणाला केलंय, आयदर ऑरला. इथं मी फक्त आणि फक्त नॉरला ब्लॉक केलेले. इथं मी परत एकदा मोर दॅनला ब्लॉक केलेले. इथं मी फक्त आणि फक्त ऑरला ब्लॉक केलेले. इथं सेम टू सेम इथं कंबाईनचं सेंटेन्स आहे, आयदर ऑरला ब्लॉक केलेलं. इथं मी काय केलंय, नायदर आणि नॉरला चौकन करून टाकलेलं आहे. इथं आयदरला केलेलं आहे, इथं अगेन ऑरला ब्लॉक करून टाकलेले. इथं पण सेम टू सेम आयदर आणि ऑरला मी ब्लॉक करून टाकलेले. इथं पण नायदर नॉर आले बरं का, डबल नायदर नॉर. त्यानंतर इथं परत एकदा आयदर ऑर, कारण ह्याच्यामधलं जे आहे ना आयदर ऑरवरती जास्त क्वेश्चन विचारले जाते. तलाट्याला पण विचारलेलं आहे नायदर, आणि इथं काय रे नॉरला मी ब्लॉक करून टाकलं. इथं पण आयदर आणि ऑरला मी काय केलेलं आहे, असं चौकन करून टाकलेलं आहे. ठीक आहे. आता या सर्व सेंटेन्सला आपण ब्लॉक केलेलं आहे. मग आपण काय करू, उलट बघूत. आता आयदर आणि ऑर कडे बघा. इथं आयदर जो दिसतोय ह्या आयदरच्या शेजारी कोण दिसतोय रे, द मॅनेजर, आणि इथं ऑरच्या शेजारी काय दिसतोय, द असिस्टंट असं दिसतंय. बरं आता मला सांगा हे द मॅनेजर आणि द असिस्टंट नेमकं सेंटेन्स मध्ये कोण म्हणून आलेले, तर कोण म्हणून आलेले असतील बरं. तर हे बघा फुल स्टॉप आहे म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स आहे, आणि असर्टिव्ह सेंटेन्स असेल म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस मधलं सेंटेन्स असेल, असर्टिव्हच असून नाही तर ऍक्टिव्ह व्हॉइस मधलं जर का सेंटेन्स असेल तर त्या सेंटेन्सच्या सुरुवातीला कोण येतो, सब्जेक्ट येतो. असं आपण कुठे शिकलो, आपल्या बेसिक नंबर 1 मध्ये. ठीक आहे. मग याचा अर्थ हा द मॅनेजर हा काय माझा सब्जेक्ट आहे राईट. मग मी काय करतो, दोन सब्जेक्ट आलेत ना, ह्याला सेम टू सेम मी काय करतो, फर्स्ट सब्जेक्ट असं नाव लिहितो आणि ह्याला मी काय करतो, सेकंड सब्जेक्ट असं नाव देतो. ओके. मग सगळ्या सेंटेन्सला तेच करू. इथं नायदर द टीचर याला मी काय नाव दिलं, फर्स्ट सब्जेक्ट, आणि द स्टुडंट जो आहे याला मी काय नाव दिलं, सेकंड सब्जेक्ट. ओके. अरे उलट झालं का. आता रामला मी काय केलेलं आहे, फर्स्ट सब्जेक्ट असं नाव दिलेलं आहे. त्यानंतर हिज फ्रेंड्सला मी काय केलेलं आहे, सेकंड सब्जेक्ट असं नाव दिलेलं आहे. त्यानंतर द टीचरला मी परत एकदा काय करतो, फर्स्ट सब्जेक्ट लिहितो, आणि द स्टुडंट्सला पण मी काय लिहिलं, सेकंड सब्जेक्ट लिहिलंय. त्यानंतर हिला मी काय करतो, फर्स्ट सब्जेक्ट लिहितो, फर्स्ट सब्जेक्ट, आणि यू जो आहे तो आपला काय आहे रे, सेकंड सब्जेक्ट. इथं शी काय आहे माझा फर्स्ट सब्जेक्ट आहे, आणि दे माझा काय आहे, सेकंड सब्जेक्ट. आता जरी बघा ना फर्स्ट सब्जेक्ट सेकंड सब्जेक्ट हे बोरिंग वाटतंय लिहायला, पण तरी पण तुम्ही वर्कबुक मध्ये लिहायचंय. ठीक आहे. अभि सोनी हा काय माझा फर्स्ट सब्जेक्ट आहे, आणि राणी हा माझा काय रे, सेकंड सब्जेक्ट आहे. त्यानंतर राम हा माझा काय फर्स्ट सब्जेक्ट, श्याम हा माझा काय
सेकंड सब्जेक्ट. त्यानंतरून इथं मोर दॅन, इथं काही सब्जेक्ट नाहीत. युअर सिस्टर हा माझा काय फर्स्ट सब्जेक्ट आहे, म्हणजे सब्जेक्ट आहेत पण त्याच्यात 2 सब्जेक्ट नाही आहेत. आणि ब्रदर्स हा माझा काय सेकंड सब्जेक्ट आहे, सेकंड सब्जेक्ट. आता डॉक्टर केदार हा माझा काय फर्स्ट सब्जेक्ट आहे आणि आय जो आहे ना तो माझा काय सेकंड सब्जेक्ट. सेम द पॅरेंट्स माझा काय फर्स्ट सब्जेक्ट आहे आणि डिअर चिल्ड्रन हा माझा सेकंड सब्जेक्ट आहे. द मॅनेजर माझा काय फर्स्ट सब्जेक्ट आहे आणि द एम्प्लॉईज हा माझा काय सेकंड सब्जेक्ट. तसं हा जो मूवर देण आहे ह्याच्यामध्ये एकच सब्जेक्ट दिलेला आहे. ठीक आहे. आता आपण काय केलं, सगळ्यात पहिल्यांदा लेक्चरच्या सुरुवातीला मी काय केलं की आयदर ऑर, नायदर नॉर, त्यानंतरून मूवर दॅन, ऑर आणि नॉर ह्यांना मी काय केलं असं चौकोन केलेला. ओके. मग आपण ह्याच्यामध्ये काय काय केले ना ते आपण काय करू तिथं ह्या ब्लँक जागेवरती लिहून टाकू. काय काय केलेलं बघा. पहिल्यांदा मी कुणाला ब्लॉक केलं, इथं आयदर, आयदर इथं गॅप होता आणि इथं काय होता रे ऑर होता. ओके. त्यानंतरून आपला नायदर होता, नायदर इथं गॅप होता आणि इथं नॉर होता आणि पुढं असं गॅप आहे. त्यानंतरून आयदर ऑर झाला, इकडे बघा ऑर इथं मध्ये मध्ये ऑर होता असा. त्यानंतरून सेम नॉर पण असा मध्ये मध्ये होता. ओके. आणि राहिला कोण आपला मोअर दॅन, कोण राहिला मोअर दॅन. ठीक आहे. मग हा जो आयदर आहे ह्याच्यानंतर कोण आहे इथं आपला फर्स्ट सब्जेक्ट, फर्स्ट सब्जेक्ट. त्यानंतर ऑर जो आहे ह्याच्यानंतर काय आहे माझा सेकंड सब्जेक्ट. इथं आयदरच्या नायदर नंतरून काय होता फर्स्ट सब्जेक्ट होता आणि नायदर नंतरून कोण होता सेकंड सब्जेक्ट. ऑरच्या अगोदर काय होता फर्स्ट सब्जेक्ट आणि ऑरच्या नंतरून काय होता सेकंड सब्जेक्ट. ह्या सेंटेन्समध्ये बरं का, मी मनाने नाही लिहित, ते सेंटेन्समध्ये आपण लिहिले ना तेच लिहितोय. इथं नॉरच्या अगोदर पण काय होता फर्स्ट सब्जेक्ट होता आणि नॉरच्या नंतरून काय होता रे सेकंड सब्जेक्ट होता. इथं मोअर दॅन आहे, मोअर दॅनच्या नंतरून डायरेक्ट काय होता रे सब्जेक्ट होता, मोअर दॅन नंतर सब्जेक्ट होता. आता हा जो सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 4 आहे ना त्याला आपण काय म्हणायचं बरं का, ह्याला एक वेगळं नाव आहे. ते नाव तुम्हाला माहिती नाहीये, ते नाव सांगतो बघा. ह्याला आपण नाव दिलंय प्रॉक्झिमिटी, प्रॉक्झिमिटी ऑफ कॉन्कर्ड, ऑफ कॉन्कर्ड. आता हे प्रॉक्झिमिटी ऑफ कॉन्कर्ड म्हणजे काय, लय टेन्शन घेऊ नका, हे काय जड नाहीये. आता प्रॉक्झिमिटी या शब्दाचा अर्थ काय जवळचा, काय जवळचा. मग आता ह्याच्यामध्ये जवळचा म्हणजे कसं की इथं बघा आयदर ऑर हे जोडीने येतात का नाही, मग ह्या ऑरच्या जवळचा काय, ऑरच्या जवळचा. इथं नायदर नॉर आहे का नाही ह्याच्या जवळचा, नॉरच्या जवळचा, नॉरच्या जवळचा. इथं काय ऑर आहे का नाही, ऑरच्या जवळचा, इकडनं जवळचा बरं का. इथं नॉरचं पण सेम टू सेम जवळचा आणि मोअर दॅन नंतर, किंवा इथं आपण नंतरच्या ऐवजी काय करू माहितीये का, मोअर दॅन जवळचा. ठीक आहे. मग याला प्रॉक्झिमिटी कॉन्कर्ड असं म्हणलेलं आहे. प्रॉक्झिमिटी या शब्दाचा अर्थ काय जवळचा, काय जवळचा. मग आपला जो आयदर ऑर आहे का नाही याच्यामध्ये ऑरच्या जवळचा, नायदर नॉर मध्ये नॉरच्या जवळचा, मोअर दॅन मध्ये दॅनच्या जवळचा म्हणजेच मोअर दॅनच्या जवळचा, ऑर मध्ये ऑरच्या जवळचा आणि नॉर मध्ये नॉरच्या जवळचा. मग आता मला सांगा ह्या सगळ्यांच्या जवळ कोणता सब्जेक्ट आहे, सेकंड सब्जेक्ट आहे का नाही, सेकंड सब्जेक्ट आहे ना. आणि म्हणून आपलं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट 4 काय सांगतं की ज्या वेळेस आयदर ऑर येईल, नायदर नॉर येईल किंवा ऑर येईल, नॉर येईल, मोअर दॅन येईल, त्यावेळेस आपलं जे वर्ब आहे ते सब्जेक्ट बरोबर कोणत्या सब्जेक्टनुसार ॲग्री होतं, तर ते आहे सेकंड सब्जेक्टनुसार. कशानुसार, सेकंड सब्जेक्टनुसार. आणि मग इथं आपण जे वर्ब घेणार होतं ते कुणानुसार घेणार आहे, सेकंड सब्जेक्टनुसार. इथं वर्ब कुणानुसार घेणार, सेकंड सब्जेक्टनुसार. इथं पण ऑरचं सेकंड सब्जेक्टनुसार, इथं नॉरचं सेकंड सब्जेक्टनुसार आणि मोअर दॅनचं जवळच्या सब्जेक्टनुसार. मग इथं आपण काय म्हणणार सेकंड सब्जेक्ट नुसार. इथं पण काय लिहिणार सेकंड सब्जेक्ट नुसार. इथं पण काय म्हणणार आपण सेकंड सब्जेक्ट नुसार. इथं पण काय म्हणणार मी सेकंड सब्जेक्ट नुसार. तुम्ही लिहायला कंटाळायचं नाही, वर्कबुक मध्ये सेम टू सेम असं लिहायचंय तुम्हाला, सेकंड सब्जेक्ट नुसार. काय घ्यायचं पण वर्ब, काय घ्यायचं
वर्ब घ्यावे याला विसरू नका. सो आपलं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट 4 काय आहे की जर का दोन सब्जेक्टच्या मध्ये किंवा दोन सब्जेक्ट आयदर ऑर, नायदर, नॉर, ऑर, नॉर आणि मोअर दॅन यांच्या सोबत आले तर आपण सेकंड सब्जेक्टनुसार वर्ब घ्यावे. बस एवढंच लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. मग आता आपण काय करू, सेंटेन्स सोडवायला सुरुवात करू. पण आता बघा, सेंटेन्स सोडवायला सुरुवात करण्याच्या अगोदर बघा, तर तुम्हाला आपलं जे यूट्यूबला हे लेक्चर आहे, ह्या लेक्चरच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं. तिथं डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या ॲप्लिकेशनची लिंक आहे आणि ती जी ॲप्लिकेशनची लिंक आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आणि तिथून तुम्ही प्ले स्टोअरवरून ॲप डाउनलोड केलं की तुम्हाला कोर्सेसमध्ये कोर्सेस दिसतील. तर आपला त्याच्यामध्ये जर का आपण बघितलं ना, TCS पॅटर्नची जी रेकॉर्डेड बॅच आहे, रेकॉर्डेड बॅच ही फक्त आणि फक्त 299 रुपयाला आहे, फक्त 299. आता ह्याच्यामध्ये बघा, वनरक्षकचे सर्व PYQ याच्यामध्ये ॲड असणार होतं. वनरक्षकचे टोटल PYQ 2023ला झालेले. त्यानंतर आपला तलाठी आहे, तलाठीचे टोटल PYQ, माडाचे टोटल PYQ, ITI आहे जे TCS ने घेतलेलं होतं. तर TCS ने जेवढे काही क्वेश्चन पेपर घेतलेले आता ह्या सर्व क्वेश्चन पेपर मधले PYQ तुम्हाला तिथं दिसतील. आणि तुम्ही वर्कबुक जर का चेक केलं ना तर त्याच्यामध्ये बघा तुम्हाला लगेच कळत, माडा 2022, त्यानंतर तलाठी 2023 हे असं तुम्हाला हेडिंग सहित दिलेलं आहे. आणि ते फक्त असं टाइमपास म्हणून दिलेलं नाही, तुम्ही माडाच्या त्याच्या क्वेश्चन पेपर चेक करून बघा, तुम्हाला ते क्वेश्चन तिथं सापडतील. सो आपला ऍक्च्युअल TCS पॅटर्न आहे आणि त्यामुळं ही जी बॅच आहे ती फक्त खूप आणि खूप कमी किमतीला ठेवलेली आहे. फक्त 299 रुपयाला रेकॉर्डेड बॅच आहे. तर तुम्ही तिथून परचेस करू शकता. आणि ज्यांना हायब्रिड बॅच जॉईन करायची, हायब्रिड बॅच ती आहे 499 रुपयाला आणि ती पण काही जास्त किमतीला नाहीये, फक्त 499 रुपयाला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर भेटणार होतं प्लस रेकॉर्डेड लेक्चर पण पाहणार होतं. आणि हे जे कोर्सेस आहेत ना, ह्याची सगळ्यात आणखीन एक खासियत माहिती आहे का, तर ह्याच्यामधल्या ज्या होक्याब आहेत ना, या होक्या पिक्टोरियल फॉर्मॅट मधल्या. आता आपण बघा एक युट्यूबला लेक्चर टाकलेले पिक्टोरियल फॉर्मॅटचं. सो ज्यांना लेक्चर्स आवडत आहेत त्यांनी काय करायचं, पटकन जायचं प्ले स्टोअरवरून ॲप डाउनलोड करायचं आपलं आणि ॲप डाउनलोड करून कोर्सेस जे ते परचेस करायचे. आणि काही प्रॉब्लेम येत असेल तर आमचा नंबर आहे तिथं तुम्ही काय करू शकता, कॉल करू शकता. ठीक आहे. आता खूप झाले ॲडव्हर्टाइजमेंट, आता आपण काय करू, सेंटेन्सकडे जाऊ. तर पहिलं सेंटेन्स बघा, नायदर द मॅनेजर. आपल्याला काही डोकं चालवायचं नाही, मिनिंग वगैरेच काही घेणं देणं नाही. सेकंड सब्जेक्ट आहे का नाही ह्याच्यानुसार वर्ब घ्यायचंय. आता एम्प्लॉईज, मग सेकंड सब्जेक्ट आपला कसा आहे रे, प्लुरल आहे. एम्प्लॉईज म्हणल्यावर अनेक झाल्या, तर इथं वॉज नाही पाहिजे, इथं काय पाहिजे होतं, वर पाहिजे होतं. म्हणजे हे सेंटेन्स काय, नायदर द मॅनेजर नॉर द एम्प्लॉईज वर अवेअर ऑफ द मीटिंग. आता हे जे नायदर नॉर, आयदर ऑर जे तुम्ही इतक्या वेळा ऐकाय ना, त्याचं मिनिंग सांगू का. आयदर ऑर म्हणजे काय की तुम्ही समजा जे कुठे गेले, लग्नाला गेले, लग्नामध्ये आपण कशासाठी जातो, फक्त जेवण्यासाठी जातो, बरोबर आहे की नाही. बरेचसे जण जेवण्यासाठी जातात बरं का. त्यामुळे आधी विचारतात मेनू काय. तुम्ही एखाद्या मोठ्या लग्नाला गेले, मग गुलाबजामुन आहे, त्यानंतर बालुशाही आहे, तर तुम्हाला काय करायचंय की तुम्हाला समजा नाही आता या दोन्हीपैकी कोणता एक पदार्थ घेऊ. मग तुम्हाला जर सांगितलं एक तर गुलाबजामुन घ्या किंवा बालुशाही घ्या, ठीक आहे. मग हे जे ना दोन ऑब्जेक्ट पैकी दोन पैकी एकच ज्यावेळेस तुम्हाला चूज करायचंय त्यावेळेस त्याला आपण काय म्हणायचं, आयदर ऑर. काय म्हणायचं, आयदर ऑर. आता नायदर नॉर म्हणजे काय की हा पण नाही आणि तो पण नाही. म्हणजे समजा तुम्ही बघा आता डाएट फॉलो करताय, तर शुगर पण म्हणजे गोड पदार्थ पण खात नाहीत आणि मैद्याचे पदार्थ पण खात नाहीत. मग तिथं आपण काय म्हणणार, नायदर नॉर. काय म्हणणार, नायदर नॉर. आणि मग जर का तुम्हाला दोन्हीपैकी एक चूज करायचं असेल तर मग काय म्हणणार आपण, हा किंवा ती, असा त्याचा अर्थ आहे. सो इथं सेंटेन्स बघा, नायदर मॅनेजर नॉर द एम्प्लॉईज वर अवेअर ऑफ द मीटिंग. म्हणजे मॅनेजर पण अवेअर नाहीये आणि एम्प्लॉई पण नाहीये, म्हणजे दोघांपैकी कुणीही त्याच्या बाबतीमध्ये काय आहे रे, अवेअर नाही. इथं काय दिलंय, मोअर दॅन. आता मोअर दॅन मध्ये काय करायचं, मोअर दॅनच्या जवळचा आपण सब्जेक्ट बघायचा. मोअर दॅन 1000 पर्सन्स. आता इथं काय आहे, मोअर दॅन 1000 पर्सन दिलेलं आहे, बरोबर आहे. मग इथं काय येणार आहे, हॅज साइन द पिटिशन येणार आहे. आता ह्याच बघा, मोअर दॅनचं आहे ना, मी एक पुढे एक सेंटेन्स दिले बरं का, मोअर दॅन 1 पर्सन असं दिलेलं आहे, राईट. आता इथं काय आहे, मोअर दॅन 1000 पर्सन्स.
आता हे पर्सन्स म्हणल्यावर अनेक झालंय का नाही, अनेक झालंय, म्हणून इथं हॅज साईन नव्हतं पाहिजे, तर इथं काय पाहिजे होतं, हॅव साईन पाहिजे होतं. ओके, इथं आयदर डॉक्टर केदार नॉर आय एम, आता ऑर आहे सॉरी, आय वरून ठरवायचं, इथं ऍम दिलेलं आहे, म्हणजे हे सेंटेन्स माझं काय एकदम बरोबर. द पॅरेंट्स, सेकंड बघायचा, दिअर चिल्ड्रन सेकंड आहे, हा कसा आहे प्लुरल आहे, आणि इथं वॉचचं काय काम आहे, मग इथं काय पाहिजे होतं, वर पाहिजे होतं, विअर पाहिजे होतं तुमच्या भाषेतलं, म्हणजे द पॅरेंट्स नॉर दिअर चिल्ड्रन विअर ऑन द बस. इथं मोर दॅन शेजारचा बघा 1 पर्सन दिलेला आहे, 1 पर्सन म्हणजे हा सिंग्युलर आहे का नाही, सिंग्युलर आहे, तर इथं हॅव साईन नाही पाहिजे, इथं काय पाहिजे होतं, हॅज साईन पाहिजे होतं. काय पाहिजे होतं, हॅज साईन. का, कारण तिथं 1 पर्सन म्हणजे एकच आहे का नाही, आणि एकच आहे म्हणून तिथं हॅज साईन दिलेलं आहे. इथं युअर सिस्टर सेकंड बघा, ब्रदर्स, ब्रदर्स म्हणजे प्लुरल आहे, आणि प्लुरल आहे तर इथं इथचं काय काम नाही, इथं काय पाहिजे होता, आर पाहिजे होता. इथं कंबाईन 19ला आलेलं बघा, आयदर सोनी और राणी, राणीकडे आपल्याला बघायचंय, राणी कशी आहे, एकच आहे म्हणून हे सिंग्युलर आहे, ही सिंग्युलर आहे, तर इथं हॅव ब्रोकन नाही पाहिजे होतं, काय पाहिजे होतं, हॅज ब्रोकन. त्यानंतर नायदर राम नॉर श्याम, आता श्याम एकटाच आहे म्हणजे हा सिंग्युलर आहे, हे सिंग्युलर आहे, तर हॅव नाही येणार, इथं काय पाहिजे रे, हॅज पाहिजे. इथं आयदर शी और दे, दे आपला कसा आहे प्लुरल आहे, दे कसा आहे प्लुरल आहे, तर इथं वर पण कसं पाहिजे प्लुरल आहे, हॅव टू अटेंड प्लुरलच आहे, सो हे काय आहे आपलं बरोबर आहे. हे कळतंय का, इथं बघा दे सेकंड सब्जेक्ट नुसार आपण घेतो, सेकंड सब्जेक्ट नुसार, म्हणून हे सेकंड सब्जेक्ट प्लुरल आहे, आणि म्हणून तिथं काय घेतलेले मी प्लुरल घेतलेले. आता आयदर ही और यू, यू आपला कसा आहे प्लुरल आहे, मग ह्या यू नुसार आर गोईंग आलेलं आहे, आणि आर गोईंग आलंय तर हे सेंटेन्स बरोबर आहे. राज्यसेवा 23ला. आता बीएमसी ला विचारलेलं बघा, द टीचर नॉर द स्टुडंट्स, स्टुडंट्स हे काय प्लुरल आहे का नाही, हे प्लुरल आहे, तर इथं वर्ब पण कसं पाहिजे, प्लुरल पाहिजे. इथं बघा हॅज बीन आपलं सिंग्युलर आहे, याचा विषय पत्ता कट झाला, वॉज पण आपलं सिंग्युलर आहे, याचा विषय संपला, इज पण आपलं कसं आहे सिंग्युलर आहे, याचा विषय संपला. इथं वर आपलं प्लुरल आहे, आणि इथं स्टुडंट्सला मग ऍग्री कोण होणार आहे, विअरच ऍग्री होणार आहे, म्हणून इथं विअर उत्तर आहे. आता आयदर राम हिज फ्रेंड्स हे काय रे प्लुरल आहे, हिज फ्रेंड्स प्लुरल आहे, तर इथं आपल्याला प्लुरल वर्ब शोधायचं आहे. इथं बघा आर आपलं प्लुरल आहे, मग इथं आरच आपलं उत्तर आहे, कारण हॅज बघा ना, हॅज सिंग्युलर आहे, याचा विषय संपला, वॉज अगेन सिंग्युलर आहे, याचा पण विषय संपला, आणि हिज पण काय रे सिंग्युलर आहे, त्यामुळं 2 नंबरचा पर्याय हेच आपलं तिथं काय येणार आहे, उत्तर येणार आहे. नायदर द टीचर नॉर द स्टुडंट्स, स्टुडंट्स काय रे प्लुरलच ना, एकापेक्षा जास्त, मग एकापेक्षा जास्त द प्लुरल सब्जेक्ट आहे, तर प्लुरलच वर्ब पाहिजे, मग इथं हॅज बीन अगेन येणार नाही, कारण ते सिंग्युलर आहे, वॉजचा काही संबंध नाही, कारण ते सिंग्युलर आहे, इज पण कसं आहे सिंग्युलर, त्यामुळे ते येणार नाही, आणि काय येणार आहे मग विअर येणार आहे, इथं मग विअर पाहिजे. आता आयदर द मॅनेजर और द असिस्टंट, असिस्टंट म्हणल्यावर एकापेक्षा जास्त आहे म्हणजे प्लुरल आहे, तर इथं वर पण प्लुरलच पाहिजे, मग हॅज बीन येणार नाही, वॉज येणार नाही, आणि इज पण येणार नाही, कारण हे तिन्ही पण कसे येतात सिंग्युलर येतं, आणि मग प्लुरल कोणता आहे आपला विअर, हा एवढा एकच प्लुरल आहे, तर इथं पण काय येणार आहे विअरच येणार आहे. ओके, सो हे होतं आपलं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 4. आय होप तुम्हाला समजलं असेल. आता बघा लेक्चर संपण्याच्या अगोदर आपण काय करू, आपण लेक्चरमध्ये काय शिकलो ह्याला रिवाइज करू. तर बघा आपलं लेक्चर सुरुवातीला सुरू झालं, आणि सुरू झाल्यानंतर आपण मी थोडंसं इंट्रोडक्शन वगैरे दिलेलं, बरोबर आहे, इंट्रोडक्शन तर द्यावंच लागते ना. आता बऱ्याचशा जणांना मुलांना माहिती नाहीये, पण मी राज्यसेवा मेन्स दिलेली आहे 2019ला, त्यानंतर कंबाईनच्या म्हणजेच PSI, STI, ASO या सर्व मेन्स दिलेले आहेत, आणि क्लर्क टॅक्स असिस्टंटच्या तर सर्व प्रिलियम क्वालिफाय, पण माझ्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट नसल्यामुळं मेन्सचा काही तिथं सवाल येत नाही. सो फायनली सांगायचं एवढं की MPSCचा आणि TCSचा खूप चांगल्यापैकी आवाका आहे, आणि आपण त्यानुसारच आपला कोर्स तयार केलेला आहे. एनिवे आपण रिव्हिजन घेऊ. तर बघा काय केलं होतं की सगळ्यात सुरुवातीला मी बोललो होतो की आपण आहे ना बेसिक 3ची रिव्हिजन घेतली होती, मग ते सगळे शब्द सांगितले होते, आणि त्याच्यामध्ये फर्स्ट सब्जेक्टनुसार आपण वर्ब घेतो हे शिकलो होतो. बेसिक सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 3 मध्ये, सॉरी तिथं मी बेसिक 3 म्हणलो. आता सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट 4 आहे ना, मी सांगितलं होतं की 3 सारखंच आहे, मग आपण 3 सारखंच काय केलं होतं, आयदर ऑर, नायदर, नॉर, मोअर दॅन, ऑर आणि नॉर
ह्यांना आपण चौकोन करून घेतले होते. जवळजवळ 14 क्वेश्चन होते. या 14 क्वेश्चनला मी चौकोन केलं. आता क्वेश्चनला हे केल्यानंतर तिथं म्हणलं की हे आयदर ऑर आणि नाही आयदर ऑर ह्या दोघांच्या मध्ये हे नेमकं कोण होतं, तर ते काय होते सब्जेक्ट होते. आणि मग आपल्याला परत एकदा काम सुरू झालं, फर्स्ट सब्जेक्ट सेकंड सब्जेक्ट, असं टोटली 14 सेंटेन्स मध्ये आपण काय केलं होतं, फर्स्ट सब्जेक्ट सेकंड सब्जेक्ट असं लिहिलं. आणि मग मी काय बोललो होतो की हे जे वर्ड आहेत ना ह्यांना आपण काय करू, ते एका ब्लँक पेजवर लिहून घेऊ. तिथं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 4 असं लिहिलेलं ब्लँक पेज होतं. तिथं मी लिहिलं आयदर डॉट 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 ऑर, नायदर डॉट 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 नॉर, त्यानंतर डॉट 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 ऑर डॉट डॉट डॉट, त्यानंतर डॉट 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 नॉर डॉट डॉट, त्यानंतर मोअर देन असं लिहिलं. आणि त्याच्यामध्ये बघा रेड पेनने लिहिलं होतं फर्स्ट सब्जेक्ट सेकंड सब्जेक्ट, फर्स्ट सब्जेक्ट सेकंड सब्जेक्ट, फर्स्ट सब्जेक्ट सेकंड सब्जेक्ट. मोअर दॅनच्या तिथं लिहिलं होतं जवळचा, नंतर लिहिलं होतं अगोदर ते पुसलं आणि तिथं जवळचा लिहिलं होतं. राईट. मग एवढं लिहिलं. आता एवढं लिहिल्यानंतर मी तिकडं वर्ब लिहिलं होतं आणि वर्ब लिहिल्यानंतर सांगितलं होतं की हे जे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट 4 आहे ना ह्याला आपण म्हणायचं प्रॉक्झिमिटी ऑफ कॉन्कॉर्ड असं म्हणायचं. आता प्रॉक्झिमिटी याचा अर्थ काय, जवळचा. याचा अर्थ काय, जवळचा. मग आपला जो सेकंड सब्जेक्ट आहे ना याच्यात जवळचा जो सब्जेक्ट म्हणजे सेकंड सब्जेक्ट जो आहे ना तो जवळचा आहे का नाही ऑरच्या, आयदर राम ऑर श्याम म्हणजे राम. ठीक आहे. मग ह्याच्या जवळचा जो आहे ऑरचा जो जवळचा सब्जेक्ट आहे ना त्याच्यानुसार आपण वर्ब ॲग्री होतं. मग असे 4 बाण दाखवले होते बघा, असे 4 बाण दाखवले होते मी. राईट. दाखवल्यानंतर तिथं लिहिलं होतं सेकंड सब्जेक्ट नुसार, सेकंड सब्जेक्ट नुसार, सेकंड सब्जेक्ट नुसार. मग थोडक्यात आपलं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट 4 काय आहे रे, की आयदर ऑर आलं, नायदर नॉर आलं, ऑर आलं, नॉर आलं, मोअर दॅन आलं, तर आपण सेकंड सब्जेक्ट नुसार वर्ब घ्यायचं, बस. बाकी काहीच नाही याच्यामध्ये. आणि त्यानंतर मी थोडीशी काय केली होती, आपल्या बॅचची ऍडव्हर्टाइजमेंट केली होती. बरोबर आहे. त्याच्यामध्ये सांगितलं होतं की 299 रुपयाला फक्त बॅच आहे, हायब्रिड बॅच फक्त आणि फक्त 499 रुपयाला आहे. ओके. आणि त्यानंतर मग आपण काय केलं होतं, सब्जेक्ट जे सेंटेन्स होतं ते सोडवले होते. आणि सेंटेन्स वाढवायचं एकदम सोपं होतं. तर 3-4 सेंटेन्स तर बघा आपण बघितलं होतं सेम ऑप्शन होते, आहे का नाही. मग ते वॉज, इज आणि हॅज बीन आपण कट करायचो आणि विअरच आन्सर यायचं. त्याच्यामध्ये ते BMCचं, तलाठीचं, माडाचे क्वेश्चन होते. म्हणजेच थोडक्यात मला सांगायचं की TCSला पण ह्या टॉपिकवरती प्रश्न विचारतात आणि MPSCला पण या टॉपिकवरती काय करतात, प्रश्न विचारतात. UPSC CAPFचा आहे ना एक पेपर आहे 2016 का 20 मला साल नाही लक्षात, त्याच्यामध्ये पण नायदर नॉर वरती क्वेश्चन विचारलाय बरं का. म्हणजे हा जो टॉपिक आहे ना याच्यावरती सर्व एक्झामला क्वेश्चन विचारतात. सो हे होतं आपलं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट 4 किंवा प्रॉक्झिमिटी ऑफ कॉन्कर्ड. तर यानंतरून आपण ॲडव्हान्स ग्रामरला सुरुवात करणार आहोत. सो आजच्या लेक्चरमध्ये एवढंच पाहूया आणि इथंच थांबूया. तोपर्यंत आमच्याशी कनेक्ट राहा. आपल्या लिंकवरती जाऊन सिलेबस वगैरे डाउनलोड करा, वर्ब झेरॉक्स मारून घ्या आणि काही प्रॉब्लेम आला तर आम्हाला कॉल करू शकता. सो आज इथंच थांबूया. थँक्यू.